विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यामुळे त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरे यांचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याचीही टीका. मिसिंग लिंक प्रकल्पावरून काहींनी आकांड तांडव केलं. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याची बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. अटींशिवाय कर्जमाफी करण्याची मागणी. एकनाथ शिंदे आणि पवारांच्या भेटीवर राऊतांकडून अस्वस्थता व्यक्त. शरद पवार सुळेंशी चर्चा करून भावना व्यक्त केल्या. संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता. शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली. राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळे यांचं भाष्य. शरद पवार दालनामध्ये आल्यामुळे त्यांचं स्वागत केलं, मात्र त्यावर देखील काहींना मळमळ झाली. राऊतांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार. नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता. अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका. प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधी दिल्याचीही चर्चा. नाशिकच नाही तर महाराष्ट्रामधील अनेक पालिकेतील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यासाठी इच्छुक. लवकरच त्याची प्रचिती येईल. मंत्री उदय सामंत यांचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेतच रस्सीखेच. बहुमत असताना नगरसेवक फोडण्याचं कारण काय? ठाकरेंचे नगरसेवक केशव कोरजेंचा सवाल. तर शिंदेंसोबत कुठलीही बैठक झाली नाही. विकास निधीबाबत बैठकीसाठी आयुक्तांनी 4 तास बसवून ठेवलं. कोरजेंचं स्पष्टीकरण. डोंबिवली छत्रपती संभाजीनगर जालन्यासह विदर्भात एटीएसची कारवाई. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि गोंदियामधील लोकांचा समावेश. अंधेरी पश्चिमेमध्ये बेस्ट बसचा अपघात. एसवी रोडवर 14 वाहनांना धडक. 5 ते 6 जण जखमी. अपघातामध्ये अनेक वाहनांचं नुकसान. पिंपरीच्या मोशी कचरा डेपोमध्ये अद्यापही बचाव कार्य सुरू. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकले. एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी व्यवहारामध्ये 400 कोटींचा घोटाळ्याचा आरोप. चौकशीच्या मागणीसाठी राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर पत्राचा ते खिचडी घोटाळा. भ्रष्टाचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही. बन यांचं प्रत्युत्तर. विलास गुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरामध्ये मोर्चा. खासदार सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेला अटक करण्यासह आरोपींवर मकोका लावण्याची मागणी. 20 जून रोजी विलास गुलेची हत्या झाली होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर लीक. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. तातडीनं गॅस लीक थांबवण्यात यंत्रणांना यश. चंद्रपूरच्या विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.